आज आपण कोथिंबीर न वाफवता आणि तेलकट न होणारी अशी आणि कुरकुरीत अशी बनणार आहे. त्यासाठी अगोदर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर कापून घ्यायची. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या 5-6, आलं, हिरवी मिरची वाटून घ्यायचं. परातीमध्ये आपण सगळी कोथिंबीर काढायची, मिरचीची जे वाटण केलं होतं, मिरची, आलं, लसूण ते घालायचे. अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, इथे तुम्ही अर्धी वाटी ज्वारीचं पीठही घेऊ शकता. त्यानंतर तीळ, जिरं, हिंग, त्याचबरोबर लाल तिखट, हळद, धणेपूड, तसंच घालायचं थोडासा ओवा आपण हातावरती चोळून तो घालायचे. त्यानंतर अगदी चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घातलं की 1 चमचा तेल घाला. अगोदर व्यवस्थित मिक्स करा. पाणी थोडंसं घालून, अगदी बेताने घालून, जसं आपण पीठ मळतो चपातीचं त्या पद्धतीने मळून नंतर अशा पद्धतीने आपण चपाती करून घ्यायची. पण अगदी पातळ नाही, थोडीशी जाड करायची आणि अशा पद्धतीने त्याला वड्या पाडायच्या. वड्या पाडल्यानंतर अगदी मीडियम गॅसवरती तेल ठेवायचं आणि त्यानंतर आपण तळून घ्यायचं. अगदी मस्त कुरकुरीत होते. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर मात्र लाईक करा.